दारी दुमदुमला चौघडा सलईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा सजवूया हळदीने रंगवूया तिजला सोनेरी क्षणी घेऊन जाईल सासरला मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना ढूंढबे काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस गौरी अगं काय किती उशीर हा आता आठवणी झोपा बाबा वैतागले होते कळलं ना आई 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 झोप ना आता. आत्ता पण तू आम्हा दोघांच्या मध्ये आलीस. तुझी उष्टी कुल्फी खाल्ली त्याने. माझ्या पेट मधली खाल्ली असती तर काही बिघडलं असतं का? आता त्याला नट्सची अलर्जी आहे. माझी काय चूक आहे? अगं काय चाललंय हा काय आजी तू पण झोप आता. हा झोपते. काय लिहितेस मगापासून? काय नाही गो, आठवड्याचा जेवणाचा मेनू लिहिते. पुरणका द्यायला हवा ना. उद्या लिही. उद्या नाही गे बाय, आजचा काम आजच करू खोया. लिहिताय मी लिहिताय. जरा उजेड कमी आहे ना, जरा कमी दिसता माका म्हणून मी लिहिते. दे येतय मी. हा झाला काय गो? हे बघ. हो हा दे. हे बघ. हा बरं, आता एक काम कर, मेनू आणि ह्या चादरी त्या पोरांगा उद्या नेऊन दे. हा चादरी कशाला? अगो असं काय, या विकीन सगळं घर साफ नाही केल्यान काय, मग त्यांना काय पांघरून नाही, हंतरून नाही, काय नाही. झोपतील कशी पोरा ती? माका येऊन सांगून गेला वेळ, म्हणून म्हटलं त्याला देऊन ये. मग आज काय करणार? मी आत्ता नेऊन देते. अगो आता नको ग. अगो अगो असं काय यार? अगं हे चादर. काय चाललंय ग? अयो प्लीज कम. चादरी द्यायला आले होते. शिवाय ना शिव काय वेळ आहे का कोणाकडे जायची? आजी तू झोप, मी बघ. ओह माय गॉड. अयो ए मी तू प्लीज उठा प्लीज. काळजी घ्या. अरे कौन गिरा? मितू गिरा. आई मीन मितू गिरी. लागलं बहुत. काय काय झालंय? काय होतंय? दुखतंय ना. तू कशाला आलीस माझ्या मागणं? मी चादरी देऊन येणारच होते ना. अगं हा कागद तिथेच पडला आणि तूही अशी घाईघाईत निघालीस. बहुत लगा क्या? अरे वो सब तो ठीक है, पर इस वक्त आप लोग यहाँ कैसे? चादरी द्यायला आलो होतो. आजीने दिलंय. वेट मैं लेता है. डोंट वरी. ये सब मैं लेता है. डोंट वरी. आणि हा आठवड्याचा मेन्यू. याप्रमाणेच डबा येईल. चल निघूया. चल चल. हळू हळू. हात दे हळू हळू. नानी जी को थैंक यू बोलिएगा. हो हळू. एक मिनिट वेणू, यावर तुमचे दोघांचे नंबर लिहून दे ना. आजीला हवेत.
वेणू लवकर दे ना. हा दे ना. ते पांघरून घेऊन सोना. हा थँक्यू. गुड नाईट. गुड नाइट गौरी जी, संभाल के. चल ना गौरी. अगं होतं ना. दुखतंय. बाय. गुड नाईट. आई ग. काय गो, काय झालं काय? चादरीत पाय अडकून पडली. हा? पाय मुरगळलाय तिचा. अरे देवा, अगो मग त्या का गरम पाण्याचा शेक दे. ए काय चाललंय ग? जरा झोपा ना आता. काय चाललंय? हा काय नाही घे. आई सकाळी उठायचंय. आई गो. दुखतंय खूप. हो 2 मिनिटं थांब इथे. काय थांब. बस इथे. मी पाणी गरम करते. शेकून घे. थांब जरा. नको तिथे घाई असते तुझी. चादरीतच पाय अडकून कशी काय पडलीस तू? मला त्याचं दुःख नाहीये. हळू. पडल्याच दुःख नाहीये मला, पण उचलायला तू आलीस ना. त्या शिवला माझा हात धरू दिला असतास तर तुझं काही बिघडलं असतं का? हे बरं. एकतर मी धावून तिथे येऊन तुला उचललं, ते गेलं कुठे? आणि तू वर मलाच ऐकवतेस. पाय सरळ ठेव. काही केलंय का मी? आता हे काय करतेस? जखमेवर तेल चोळू का? तेल चोळण्याआधीच भडका उडालाय तुझा. कुल्फी खाऊन आल्यापासून धुसफुसतेस. काय झालंय? आता वर मलाच विचार. छोटा खाने से प्यार बढ़ता है असं मी म्हटलं, त्याने तुझंच उष्ट खाल्लं. ते चुकून खाल्लं. चुकून किंवा मुद्दाम खाल्लं ना. आणि तूही त्याला अडवलं नाहीस. मला हे अजिबात आवडलं नाही हा गौरी. ओह. आजपासून मलाही नट्सची अलर्जी, आणि पुढच्या वेळेला मी मँगो कुल्फी खाणार. बर खा. हसतेस काय? अगं मी खरंच बोलतेय. पाणी गरम होते ते बघ. अजून किती दिवस रजा आहे तुझी? ऑस्ट्रेलियाला जायचं म्हणून रिझाईन केलं होतं ना मी. हा हा. माझ्या जागी दुसऱ्या एकाला अपॉइंट केलं त्यांनी, आणि आता काय खाडखुड चालली आहे रे किचन मध्ये. आधीच एक तर या घरात नमुने कमी आहेत, त्यात ही एक अजून आली आहे. मी तुला सांगते नची, ही मी ना डोक्याला ताप आहे. गप्प काय बोल ना. मी काय करू? मी बोलवलंय का तिला? अगं गौरीची मैत्रीण आहे, तिच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून आली आहे, आणि बाहेर सगळ्यांसोबत ऍडजस्ट करतेच आहे ना. आणि इतका वेळ माझ्या रूम मध्ये क्रीम्स पाजत बसली होती ते. हे बघ निशा, माझं ना खूप डोकं दुखतंय. एक तर मला नोकरीचं टेन्शन आहे, आणि त्यात या घरच्या कटकटी. मी कटकट करतेय? नाही म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. खरं तर मला ना माझ्या नोकरीचं खूप टेन्शन आहे, आणि तू म्हणते ते अगदी बरोबर आहे. म्हणजे घरात एवढे प्रॉब्लेम्स असताना बाहेरचं कोणी नकोच वाटतं. मग पण काय करणार आता? वर घर खर्चाला पैसे द्यायचेत, आणि माझ्या नोकरीचं तर तुला माहितीच आहे. तू घरातल्यांना सगळं सांगून टाक ना. पैसे द्यायचा प्रश्नच येणार नाही. निशा, मी घरी हे सगळं नाही सांगू शकत. निशा, मी त्यांच्याकडे नाही बोलू शकत. हे सगळं मी तुझ्याजवळ बोलू शकतो म्हणून बोलतो. प्लीज फक्त 1च महिना ऍडजस्ट कर प्लीज. लग्न झाल्यापासून ऍडजस्टच करतेय. बोल आता काय करायचंय? निशा, माझ्या डोक्यात एक विचार आलाय. आपले तुझे दागिने आपण गहाण ठेवले तर. दागिने? निशा, तू एकदम रिॲक्ट करू नकोस. माझ्या फक्त डोक्यात आला विचार म्हणून मी तुला बोलून दाखवला. आणि
एकाच महिन्याचा तो प्रश्न आहे ना. मला नोकरी लागली की आपण गहाण ठेवलेले दागिने परत घेऊन येऊ ना सोडून. पण दागिने ऐक ना, हे बघ, आता या परिस्थितीत आपल्याकडे दुसरा काहीही पर्याय नाही. हा, तू एक काम कर, उद्या सकाळी मला तुझे दागिने दे. हा, उद्या? आता टेन्शन घेऊ नकोस, छान शांत झोप. हा, मी आहे ना, मी बघतो काय करायचं ते. हा, गुड नाईट. हे घे दागिने. बस का वहिनी, तुमचा या भावावर विश्वास नाहीये का? किती योग्य करताय तो. अहो दादा तर तुमची पूजा करायचं बाकी ठेवेल. शिव, ते उद्या सकाळी वाच ना ते मेन्यू. पढ़ाई कल कर प्लीज, लाइट बंद कर. पढ़ नहीं रहे, दिखावट देख रहे हैं. ऐसा लग रहा है मानो कागज पर मोती पिरोए हो. हमारी अम्मा कहती हैं कि जिसकी लिखावट मोती जैसी होती है ना, उसका मन भी मोती जैसा साफ होता है. होगा नहीं, ये सब होगा, पण आता हे काय मोती बघायचं वेळ आहे काय? तू एक काम कर, तू खिडकीमध्ये जाऊन चांदणे बघ. हा, आणि गपचूप झोपून जा, आणि मला पण झोपू दे प्लीज. गुड नाईट. हे लाईट बंद कर प्लीज. आय एम चढ दे. मोती बघते. वेणू, काढोखामध्ये मोती बघ, ब्राईट दिसेल तुला. जावे बापू इले वाटतं. अहो, किल्ली होती ना तुमच्याकडे, कशाला बेल वाजवली? मी सांगितलेल्या यादीप्रमाणे आणलीत ना भाजी सगळी. बाहेरून आणल्या माणसाला आल्यानंतर चहा पाणी विचारण्याची पद्धत आहे या घरामध्ये? अहो ठेवलाय चहा. ठेवला का उकळताय? तुमच्या हातात आईस्क्रीम दिला ना तरी तर उकळाक लागेल. बाहेर गरमी वाढली म्हणून पारो चढलाच पाहिजे काय? भाजी यांनी बरोबर आणली का तपासून बघ बरं जरा. तपासून बघ म्हणजे काय? इतकी वर्ष भाजी आणतो, तपासून बघणार असतो आता? अहो, थोडक्यात तिला आज जा असं सांगते मी. सकाळी सकाळी वाद नकोत मला. डायरेक्ट सांग ना मग. मी चाललंय, माका काय हाऊस नाही भांडण काढायचे, कळला? हिच्या बरोबर. माका हाऊस आहे? आता तुम्हीच काय ते बघा, मी काय सांगू? अहो, हे असं बोलून मला चिडवतात या. हो, तुम्ही काहीच बोलत नाही. अरे बापरे, घरात 2 निश्चयाचे होते ते कमी होते म्हणून तिसरं आणलं. अहो, गौरी पटापट आवरूया, चल मला निघायचं लवकर. अगं हळूहळू, तुझा पाय मुरगळलाय ना, बघ किती सुजलाय बघ. मला वाटतं आज तू रजा घे. नाही काकू, आज माझा जीवन मरणाचा प्रश्न, मला जायलाच हवं. अगं अगं गौरी चल. हळूहळू 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 थांब. काय? अगं गौरी चल. क्या जीने मरने का सवाल है एक सपने की वजह से? हो, क्या उसने क्या क्या करवाया मुझसे मालूम है क्या? सपने में हमें ऐसा गोला खाला, फिर उसने मुझे ऐसा भुट्टा खिलाया, मग आम्ही असं बीचवर गेलो, मग आम्ही असं वाडू मध्ये असं घर बनवला, घरासमोर असं सेल्फी काढला. इसका मतलब वो मुझसे प्यार करती है ना? सपना तुम्हारा, प्यार वो करती है. कमाल है वेणू. अयो कमाल काय आहे त्यात? मैं भी उससे प्यार करतो, मी का नाही बोललो काय? म्हणजे तिला पण मी आवडत असेनच की. अयो हमारा चॉईस पण सेम आहे, आमचा चॉईस पण सारखा आहे. तिला पण केसर पिस्ता कुल्फी आवडतं आणि मला पण. हाँ, चौबे मामा को भी केसर पिस्ता कुल्फी बहुत पसंद है. क्या बात कर रहे हैं? या पे चौबे को केसर पिस्ता कुल्फी पसंद है? केसर पिस्ता कुल्फी ना? तू मजाक उड़ा रहा है क्या मेरा? अरे नहीं यार वेणू, इथे मला जॉब लागत नाहीये. ते मितू के यादें और सपनों से मैं इधर हैरान हो गया, त्यात तू माझा मजाक कर यार. यही तेरे दोस्ती. तो अब चाहते क्या हो? नहीं, आप लोगों के मामले में हम क्या करें बताइए. गौरीला सांगून मेरा और मितू का सेटिंग फिक्स करवा दे प्लीज. हम तो क्या मेरी बात मैं ही जाके बोलूं क्या उनको? प्लीज प्लीज प्लीज.
तू कितीदाही प्लीज म्हटलं ना तरी मला हे जमणार नाही. मी कसं तुम्हाला दोघांना फिक्स की काय ते करू, मला नाही समजत त्यातलं. काय करणार नाही तुका? नाही काय नाही काय नाही? नाही नाही. अगो आता तू एका सांगत होती तुका काय कळणार नाही म्हणून विचारताय मी. काय ते मका सांग ना, म्हणजे मग मी सांगताय तुका. काय आई, हा. अगं त्या मैत्रिणी काहीतरी बोलत असतील, तुला काय करायचंय? अगं तसं नाही, म्हणजे तिका काय कळत नाही ना, तर म्हणून म्हटलं मी सांगतोय. बर राहू दे. हा बोल ग मी तू. आजी मी तिला म्हणत होते की ते की काय ग काय झाला? काही नाही आजी, मुंगी चावली. माझी दूध लेलो. हा आले बाबा आले. चला आवरा तुमच्या गप्पा. तू जर मला आज मदत केली नाहीस ना तर मला जे करायचं ते मी करून घेईन. काय करणार आहेस तू? त्याला काय प्रपोज करेन. काय? हो काय चालला काय तुमचा? चला चला लवकर कामाला लागा आपापल्या. ला 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 ला. मी तुला किती वेळ लागणार आहे? मलाही आवरायचंय, ऑफिसला जायचंय. झालं वहिनी 5 मिनिटं. ओके. वहिनी ही लिपस्टिक ट्राय करू तुमची? थँक्यू. अगं ती माझी. वहिनी मस्त दिसते ना, सूट करते मला. मी तू चल. हो मी तू चल. हो आले. तू येतेस का मी जाऊ? हे नेल पेंट लावून येते. ते नंतर लाव. चल ठेव ते ठेव अगं, लवकर. चल हा. ते नंतर कर. चल अगं थांब ना. ऐक बॅग. थँक्यू. चल. निशा, मी काय म्हणत होतो, आता काय? काही नाही अगं, तू मला लॉकर मधनं दागिने काढून देतेस ना? मी येतो बँकेपर्यंत. हा नची निशा नाश्ता केव्हा गो? हा आजी आलो. चल चल, उशीर होता. आई येते ग मी. सावकाश जा बेटा. हो गौरे ते 2 पोरांचे नंबर देऊन जा गो. हो आजी, अगं कालच लिहून आणले, तुझ्या डायरीत ठेवलेत. चला बाबा येते मी. बाय बाय. सावकाश जा. हो हो. बघू अये अजून नाही आले यार ते. आ जाएगी और नहीं आई तो मेरा मतलब है काल ती पडली ना, जास्तच लागले तिला, आणि आज ते ऑफिसला नाहीच गेले तर यार मला आज तिला काय पण करून भेटायचंच आहे. पागल हो गए हो तुम, अपने आप से बातें कर रहे हो. तेरे से बात करके कुछ फायदा ही नहीं. तू मलाच पागल बोल. तीच मला समजून घेईल बघ. आज तिला मी काय पण करून माझ्या मनातलं सांगून असतात. अगं ट्विस्ट झालं ना, दुखते खूप. ठेवता पण येत नाही. अगं हो होईल, बरं वाटेल. ए होते का गई? एक्सक्यूज मी. अरे सुनो तो. हाय मी तू अरे बोल ना. तू आज बस ने नको जाओ, ऑटो ने जा. हम अभी आते हैं, हमारी जगह रोक के रखना. ऑटो ऑटो. शिव तू चल ना. नहीं नहीं, गौरी तू येते. माझं आज दुसरीकडे महत्वाचं काम आहे, तुम्ही जा. हाँ चल. शिव तू बस ना, हम साथ चलते हैं. चारों जने एक साथ कैसे जाएंगे? नाही ते गौरी येत नाही ना. तू येत तू. नहीं नहीं,
तो नाही येते अंदर चल उशीर झालाय त्याला बसू दे ना त्याला बसू दे ना नहीं नहीं आप लोग जाइए, हमें दूसरी जगह मीटिंग के लिए जाना है. हाँ हाँ चल ना चलो चलो अरे पण मला उतरायचं ना ऑफिस जवळ उतर ना हाँ चलो भैया चलो उशीर झालाय बहुत ऑटो, हम भी रिक्शा में चलते हैं. मी जाईन बसने थँक्यू अरे आप जाओ भैया, जाओ जाओ जाओ.